नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र दवणे सर, व्याख्याता, सूत्रसंचालक आणि निवेदक. आज आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रयोग होत आहेत. अनेक लोक या शिक्षण क्षेत्रामध्ये आपले लकब दाखवत आहेत. वेगळ्या प्रकारचं साहित्य लिहिले जात आहेत, वेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली जात आहेत. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये काही लोक एक मैलाचा दगड बनत आहेत. आता शिक्षण घेऊन एखादी पदवी प्राप्त करणं, एखादा साहित्यकार बनणं, कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढं जाणं, प्रगती करणं, आपलं नाव मोठं करणं, ही काय वावगी बाब नाही. आजपर्यंत अशी उदाहरणं आपण भरपूर पाहिलेली आहेत की शिक्षण घेऊन चांगली पदविका प्राप्त केलेली आहे आणि नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. पण मी आज शिक्षण क्षेत्रामधील एक चमत्कार, एक आजोबा, काही समजा तुम्ही, याच्याविषयी तुमच्याशी चर्चा करणार आहे. शाळेमध्ये शिक्षण घेऊन एखादी पदवी प्राप्त करणं, एखाद्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणं, ही काय नवीन बाब नाही. पण शाळेमध्ये न जाता एखाद्या या शिक्षण क्षेत्रामध्ये अशी काही उंची गाठणं की ज्या उंचीपर्यंत आज कोणालाही ती उंची आजपर्यंत गाठता आली नाही, असेही काही लोक आहेत. काही म्हणण्यापेक्षा या जगामध्ये शाळेमध्ये न जाता, कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता दोनच साहित्यकार या जगामध्ये झालेले आहेत. एक म्हणजे रशियाचे मॅक्झिम गॉर्की आणि दुसरे भारताचे लोकशाहीर, शिवशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. जगामध्ये फक्त दोनच साहित्यकार आहेत की जे शाळेमध्ये गेलेले नाहीत, उपजतपणे शिक्षण घेतलं, लिहायला वाचायला स्वतः शिकले. फक्त इथपर्यंतच नव्हे तर या लोकांनी साहित्य लिहिलं आणि जे साहित्य ते लेखक कधी विद्यापीठात गेले नाहीत, पण विद्यापीठामध्ये त्यांचं साहित्य शिकवलं जात आहे. रशियाचे मॅक्झिम गॉर्की जे आहेत, यांनी फक्त एकच कादंबरी लिहिली, द मदर. फक्त एकच कादंबरी लिहिली. पण आमचे भारतामधील अण्णाभाऊ साठे यांनी मात्र 77 पुस्तकं लिहिली. आता हा चमत्कार, आजोबा, काही समजा, पण एवढी विलक्षण बुद्धी, एवढं विलक्षण कौशल्य प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. आजकाल शाळेमध्ये जाऊन सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येत नाही. आणि शाळेमध्ये न जाता साहित्य लिहिणं, अनेक कला अवगत करणं, हे काय सोपी बाब नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना भारतामध्ये लेखकाचा दर्जा प्राप्त झाला, त्यांची लेखणी सगळ्यांच्या समोर आली, ती नावाजली गेली, त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की हा कोण साहित्यकार आहे बरे, ज्याने अशा प्रकारच्या छकड लिहिलेल्या आहेत, लावण्या लिहिलेल्या आहेत, नाटके लिहिलेली आहेत, कादंबरी लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, साहित्याच्या सर्व प्रकारामध्ये स्पर्श करून गेलेला हा लेखक आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये 7 साहित्यकार एक वेळेस भारतामधून रशियाला पाठवण्यात आलेले होते. रशियाला रशियन साहित्य संमेलन त्या ठिकाणी भरलेलं होतं आणि या 7 साहित्यकारामध्ये भारताचे अण्णाभाऊ साठे होते. रशियाला गेल्यानंतर त्या ठिकाणी साहित्य संमेलन सुरू झालं. या साहित्य संमेलनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर केल्या जात होत्या. आता त्या ठिकाणी काय मराठी भाषा वापरली जात नव्हती, त्या ठिकाणी इंग्रजी आणि रशियन भाषेमध्ये कला सादर केल्या जात होत्या. जास्त करून त्या ठिकाणी रशियन भाषेमध्ये कला सादर केल्या जात होत्या आणि एक अशीच रशियन भाषेमध्ये त्या ठिकाणी कला सादर केली जात होती. आणि त्याच वेळेस अण्णाभाऊ साठेंनी जोरदार टाळ्या वाजवायला सुरुवात केली. भारतामधील 7 साहित्यकारापैकी फक्त अण्णाभाऊ साठेंनी टाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवायचं थांबल्यानंतर शेजारचे साहित्यकार अण्णाभाऊंना म्हणतात, अण्णाभाऊ, तुम्हाला रशियन समजतं वाटतं.
तुम्हाला रशियन समजतं वाटतं. त्यावेळेस अण्णाभाऊंनी इतकं समर्पक उत्तर दिलं त्यांना. त्यांनी सांगितलं की कला शिकण्यासाठी भाषेची गरज नसते. जेव्हा कला काळजाला भिडते त्यावेळेस हात हाताला आपोआपच भिडतात. आणि अण्णाभाऊचं हे उत्तर ऐकल्यानंतर ते साहित्यकार मात्र शांत झाले. अशा या साहित्यकाराची मॅक्झिम गॉर्की एक कादंबरीने एवढा मोठा झाला, पण तेवढं मानावी